नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मागं बघितलं होतं की जे काही नोंदणीकृत घरेलू कामगार असतील तर त्यांच्यासाठी शासनाच्या वतीनं नवनवीन योजना आलेल्या आहेत आणि त्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि आजही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जे काही घरेलू कामगार असतील तर शासनाच्या वतीने त्यांना एक अनुदानपर रक्कम या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्या संदर्भातला जो काही जी आर आहे तर तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे जे काही नवनवीन व्हिडिओज असतील किंवा माहितीपूर्ण अपडेट असतील तर तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल आणि त्या गोष्टीचा लाभ आपल्याला घेता येणार आहे. तर मित्रांनो, जी आर आपण या ठिकाणी बघू शकता. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबतचा हा जी आर आहे. 6 मार्च 2024ला हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रस्तावना जर आपण बघायला गेलो, शासनाच्या अधिसूचना 3 नोव्हेंबर 2011 अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 हा नियम दिनांक 3 नोव्हेंबर 2011 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला होता. सदर अधिनियमाच्या कलम 3 अंतर्गत राष्ट्रीय घरेलू कामगार कल्याण मंडळ दिनांक 12 ऑगस्ट 2011 रोजी स्थापन सुद्धा करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008च्या कलम 11 मध्ये वयाची अट 18 वर्ष पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे. तरी सद्यस्थित शासनाने निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014, दिनांक 5 जानेवारी 2023 व दिनांक 25 मार्च 2023 अन्वये राबवण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांना सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच संदर्भातला हा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन निधी योजनेअंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट बँकेच्या खात्यामध्ये डेबिटीद्वारे जमा करण्याचा निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि काय आहे अटी आपण या ठिकाणी बघू शकता. यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील. लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी. नंतरचा अट आहे अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलमा 15(3) मधील तरतूद सर्व जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहतील याचा उल्लेख करावा. सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्यासाठी दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अपर कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, सहाय्य कामगार आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे निधीची हस्तांतरण करावं. वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तराचे नियंत्रण व समन्वयन विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या अटी आहेत आणि जे काही खाली आहे तर ते आपल्या अधिकारी वर्गासाठी या ठिकाणी सूचना आहेत आणि त्या सूचनेनुसार या ठिकाणी काम केलं जाणार आहे, कार्यवाही केली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत जर आपल्याला या शासन निर्णयाबद्दल सांगायचं झालं तर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की जे काही घरेलू कामगार आहेत तर त्यांना मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाचे 55 वर्ष पूर्ण केलेल्या आणि जिवंत नोंदणीकृत असलेल्या घरेलू उमेदवारांना आणि खालील अटीला अधीन राहून असलेल्या उमेदवारांसाठी 10,000 रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी त्यांना दिली जाणार आहे. तर अशा पद्धतीचा शासन निर्णय होता जो की आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलचं जे काही बेल आयकॉन आहे तर त्याला ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक ठेवा. त्याचबरोबर जर आपल्याला हा जी आर बघायचा असेल किंवा इतरही जी आर बघायचे असतील तर आमच्या टेलिग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या ज्या काही लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत तर त्यांना जॉईन व्हा.
त्यावरती सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.